राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश का केला जातो? इतर पक्षाचे खासदार असतील, मुख्यमंत्री आमदार पदासाठी असतील. दावेदार होणार का शिंदे? कसं आहे की कुठं ना कुठं तरी केंद्र सरकारमधले प्रमुख भाजपचे नेते आणि राज्यातले प्रमुख भाजपचे नेते यांच्यामध्ये सगळंच काही चांगलं आहे असं नाही. हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीची स्पर्धा नाहीतर ताकद तिथं एकमेकांवर तिथं दाखवली जाते असं म्हणतात. आता एकनाथ शिंदे साहेबांना वरदास्त कुठून तरी दिल्लीकडनं आहे असा अंदाज येतो. आणि मग इथं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची ताकद महाराष्ट्रातले भाजप प्रमुख नेता तिथं करताना आपण बघितलं. साताऱ्यात तर तुम्ही बघितलं की नेते म्हणजे मंत्र्यांना सुद्धा पोलीस डिपार्टमेंटली तिथं धक्काबुक्की केलेली आहे. मग कुठं ना कुठंतरी तो एक संघर्ष आहे. आणि मग तो संघर्ष असताना जर यश आत्ता खासदारांच्या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांना येत असेल तर मग वरून खूप मोठी ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहे. पण महाराष्ट्रातले सुद्धा भाजपचे नेते काही कमीत असं नाही. तर एक वेगळा संघर्ष आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि तो संघर्ष हळूहळू वाढत जात असताना 29ला तो या लेवलला येईल की एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष वेगळा लढेल, अजितदादांचा पक्ष वेगळा लढेल आणि भाजप तिथं वेगळा लढेल. आणि या दोन्ही मित्रपक्षातले आमदार फोडून भाजपमध्ये ते उभे राहतील. पण हे सगळं कितीही काही केलं तरी येत्या काळामध्ये आपण बघाल नवीन चेहरे जे आमच्याकडनं महाविकास आघाडीकडनं नाहीतर जे लढणारे नेते त्यांच्याकडे दिले जातील त्यांना लोक स्वीकारतील. शिवसेनेला रामराम टोकून दुसऱ्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करा, काय एकंदरीत सांग? नाही, एकतर आश्चर्य वाटलं. सचिन भाऊ हे आदित्य भाऊंच्या फार जवळ होते आणि असा निर्णय त्यांनी काल घेतला. आता मग हे सगळं बघितल्यानंतर पूर्वी ते आमच्या पक्षामध्ये होते, मग उद्धव ठाकरे साहेबांबरोबर त्यांनी काम केलं आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे ते गेलं. अशा पद्धतीने नेत्यांनी कपडे बदलावे, असे विचार जर बदलायला लागले, पार्टी बदलायला लागली तर मग लोकांचा नेत्यांवर विश्वास राहणार नाही. आणि नेत्यांवरचा आणि राजकारणावरचा लोकांचा विश्वास उडला तर लोकशाहीवर विश्वास राहणार नाही. त्यामुळे हे कुठंतरी महाराष्ट्रासाठी चुकीचं आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांनी त्या बाबतीची दक्षता घेतली पाहिजे. आणि याच्यात एवढंच होणार, या नेत्यांकडे सगळ्याच नेत्यांकडे बघत असताना लोक एका वेगळ्या दृष्टिकोनातून तिथं बघतील की बहुतांश जे नेते ते स्वार्थी आहेत, जे आपल्यासाठी लढतात. नाही तर काही नवीन नेते येत्या काळामध्ये तयार होतील. त्यामुळे येत्या काळामध्ये खासदार आणि आमदार बहुतांश हे नवीन चेहरे असू शकतील असं आम्हाला वाटतं. तुमच्या सुटण्याचा प्रयत्न केला गेला, आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जातो? नाही, आमदार आणि खासदार फोडण्याचा प्रयत्न सर्व पक्षांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांकडनं होत आहे. पण शेवटी प्रयत्न कितीही झाला, फुटणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमचे आमदार आणि खासदार फुटणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. हे सगळं कशासाठी चाललं आहे तर डिलिमिटेशन कायदा जो मधल्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी महिला आरक्षणाच्या नावाखाली जो घुसवला जात होता आणि तो सर्व खासदारांनी हाणून पाडला, तो परत एकदा आणून केविलवाना प्रयत्न आहे भाजपचा. 29ला कसंही झालं मतदारसंघ फोडून आपलं निवडून यायचं आहे. पण मला विश्वास आहे आत्ता त्यांना TMC आणि उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार धरून सुद्धा अजून 40 खासदारांची जरूरत आहे. ते त्यांना मतदान होणार नाही, डिलिमिटेशन कायदा होणार नाही. पण हे जे काही लाड खासदारांचे तिथं सुरू आहेत ते कधीपर्यंत? फक्त डिलिमिटेशन कायदा हा मतदानापुरतं, त्यानंतर कोणाचंही लाड तिथं केले जाणार नाही. आणि 2029च्या आधी भाजप एकटा पक्ष म्हणून तिथं लढेल आणि अजितदादांच्या पक्षातले आमदार आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले आमदार हे नक्कीच ते फोडून त्यांच्याकडे करतील अशी परिस्थिती येऊ शकते. अजितदादांच्या तपासाबद्दल नाही, तो तपास योग्य दिशेने जात नाही. आम्ही आमच्या परीने जो काही प्रामाणिक प्रयत्न करतोय आम्ही विरोधात आहोत. यंत्रणा आमच्याकडे नाहीत, पण आमचे काही चांगले माजी अधिकारी असतील, पत्रकार असतील, आमचे काही सोर्सेस असतील, त्यांच्याकडनं जी काही माहिती आमच्याकडे आलेली आहे त्या माहितीतली 50% माहिती आम्ही पुढे आणलेली आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे की जी काय माहिती दिली त्याचा योग्य असा तपास व्हावा आणि तो होईल. आणि जर नाही झाला आणि जर रिपोर्ट आला तर मग राहिलेल्या माहितीवर आम्ही रिपोर्टची तुलना करू आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तो आम्ही या सरकारला तिथं सोड़ना नहीं। आरोपी को फांसी की सजा दी गई, इसके बारे में क्या कहना नहीं, उसका स्वागत हम करते हैं। एक तो वो इंसिडेंस नहीं होना चाहिए था, अनफॉर्चुनेटली वो हुआ। पुलिस डिपार्टमेंट ले जो एसपी है गिल साहब, उन्होंने और उनकी टीम ने बहुत अच्छा वहाँ पे काम किया है। उनका जो परिश्रम है, उनका जो इन्वेस्टिगेशन है, उनका जो सपोर्ट है, उसके लिए हम उनका वहाँ पे सत्कार करते हैं। लेकिन विषय इतना ही है कि इस विषय में ये जो बच्ची थी जिनके ऊपर अत्याचार हुआ, अनफॉर्चुनेटली उनकी डेथ हुई, उसी के साथ महाराष्ट्र में अगर आप देखो तो बहुत सारे ऐसे केसेस हैं जो पेंडिंग है, बच्ची के ही है।
वहाँ पे जिनका खून वहाँ पे हुआ है या अत्याचार वहाँ पे हुआ है, तो इन बच्चों को भी न्याय देने की ज़रूरत है। उसके लिए एक अच्छा कायदा इस देश में, राज्य में होने की ज़रूरत है। इसीलिए शक्ति कायदा राज्य में आना चाहिए, ऐसे हम सबकी मांगनी है।